मानवी जीवनात आपण रोज एकमेकांशी संवाद साधतो, चर्चा करतो. मात्र तरीसुद्धा आपल्याला एकमेकांच्या मनात काय सुरू आहे ते ओळखता येत नाही. पण आज आपल्यासोबत आहेत उमा कर्वे, ज्या स्वतः माणसांशी नाही तर प्राण्यांच्या मनातलं ओळखतात, त्यांच्याशी संवाद साधतात, त्यांच्याशी बोलतात. नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे सिविक मिररच्या स्टुडिओमध्ये. बिंब प्रतिबिंब या पॉडकास्टमध्ये सुद्धा आपलं खूप खूप स्वागत आहे. सुरुवात आपण अशीच करूयात, की जसं मी म्हणाले, की माणसांच्या आपण मनातलं ओळखू शकत नाही आणि तुम्ही तर थेट प्राण्यांशी बोलता, त्यांच्याशी संवाद साधता. कसं जमतं हे सगळं आणि कशी सुरुवात झाली याची? ओके. थँक मोना. धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. सुरुवात कशी झाली हा प्रश्न खूप सोपा आहे सांगायला. पण त्याचं एक्सप्लेनेशन देणं जरा अवघड आहे. कारण मी लहान होते तेव्हापासूनच मी प्राण्यांशी बोलत आली आहे, पक्ष्यांशी बोलत आली आहे आणि या गोष्टी घडत गेल्या. पण आपल्याला कसं सगळ्यासाठी एक सर्टिफिकेट लागतं, एक मोजमाप लागतं, की हां, आता तुला हे करता येतंय. नाऊ यू आर सर्टिफाईड. हं. तर त्याच्यासाठी 2018मध्ये मी एक वर्कशॉप अटेंड केलं होतं मंजिरी लाट्यांचं आणि मग तिथे त्या वर्कशॉपमध्ये मला कळलं, अरे हे तर आपण करतच आहोत. सो तेव्हापासून मी प्रोफेशनली, ऑफिशियली काम करते आहे. तोपर्यंत सगळं ओळखीच्यांचं, भेटलेले प्राणी, त्यांच्याशी गप्पा, बडबड हे असं सुरू होतं. बरं, प्राण्यांशी संवाद कसा साधता पण मग तुम्ही? एक्झॅक्टली आपण जसं एकमेकींशी बोलतोय ना आत्ता, हं. एक्झॅक्टली तसं. म्हणजे ह्याच्यात काही फरक भाषेचा अजिबात नाही हं. किंवा एक्सप्रेशन्सचा फरक असंही नाही, मुद्द्यांचा फरक असंही नाही. शब्द मी बोलतेय ते जे मी तुला वापरते तेच मी प्राण्यांशी पण बोलताना तेच वापरते आणि जेव्हा मी प्राणी म्हणते तेव्हा त्याच्यात मी किडे, पक्षी, मासे हे सगळं त्याच्यात इन्क्लुडेड आहे आणि झाडं फुलंसुद्धा. वॉव! समजा आपल्याला एखादं हे कुत्रा असेल, त्याच्याशी तुम्ही संवाद साधताय. तर काही एखादा संवाद तुम्ही सांगू शकाल का? एखादा संवाद साधलेला? शुअर. मी माझ्या भूबरोबरचाच आजचाच सकाळचा संवाद सांगते. हं. भू माझा पेट आहे. 10 वर्षाचा मुलगा आहे तो, डॉग मुलगा. हं. तर भू असा आहे की त्याला खायला खूप आवडतं आणि सध्या त्याला वजन कमी करायला सांगितलं आहे. तर आमचा संवाद होता की भू तू कमी जेवण, आज मी तुला थोडं कमी जेवण देणार आहे कारण तुला थोडंसं बारीक व्हायचं आहे, खूप नाही हं. जास्त. तर ह्याच्यावरनं भूनी मला ऐकवलं की एनिवे तुला तर मला जेवण द्यायलाच लागेल आणि तुला फुलच द्यायला लागेल. तुझा प्रॉब्लेम असा आहे की तू मला एक्सरसाइज करायला नेत नाहीस. हो, वॉव! हां, तर असं मला अक्कल पाजण्यात आली आहे. हे कसं ओळखता? म्हणजे जेव्हा प्राणी तुमच्याशी बोलतायत, संवाद हं. साधतायत, तर त्याचे काही वेगळे ते इशारे करतात. काय संकेत देतात नेमके? आता फॉर एक्झाम्पल जर का मी दुसऱ्या कोणाच्या कुत्र्याशी किंवा मांजराशी बोलत हं. असले, मी एक मिसिंग केसनी सुरुवात करते तुला एक्सप्लेन करायला. हं. तर मुंबईची केस होती. मांजर घराबाहेर पडलं होतं. हं. म्हणजे ॲक्चुअली त्यांच्याकडे 4-5 मांजरं आहेत घरात आणि त्यातलं 4-5 मांजरं धड-धड-धड पायऱ्यांवरनं खालती गेली होती आणि त्यातली 4 वरती आली, 1 मात्र खाली गेलं हं. आणि ते मग हरवलं. तर आम्ही सगळे प्राणी हरवलं असं म्हणत नाही. आम्ही म्हणजे ॲनिमल कम्युनिकेटर्स, टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेटर्स. ते मांजर काही घरी परत आलं नाही एवढं खरं. मग त्या 2 जे त्याचे ह्युमन्स आहेत, त्यांना खूप त्रास होत होता, की अरे आमचं मांजर 11 महिने आमच्याबरोबर राहिलं आणि आता सडनली ते घराबाहेर गेलं आणि ते आता हं. बाहेर कसं सर्व्हाईव्ह होईल? त्याला खायला काय मिळेल? त्याला प्यायला काय मिळेल? आणि मांजर मला सांगत होतं, "मी ठीक आहे, मस्त आहे, सगळं नीट चाललेलं आहे." तर हं. आता ते सांगत असताना मांजर मला खुशीत दिसत होतं. हं. काही लागलं नव्हतं, काही मारामारी झाली नव्हती, असं काहीच दाखवत नव्हतं. आणि ते मला एक मीटर बॉक्स दाखवत होतं. तर तो हं. मीटर बॉक्स दाखवत होतं आणि सांगतही होतं. सो मला मीटर बॉक्सचं चित्र समोर येत होतं. त्याच्याचबरोबर मला 2 नारळाची झाडं दिसत होती. एक पांढऱ्या कलरची कार दिसत होती झाडाच्या खाली. टू व्हीलर्सचं एक लांबलचक सेपरेट पार्किंग दिसत होतं. आणि त्या अख्ख्या परिसरात शिवजी म्हणजे शंकराचा खूप इन्फ्लुअन्स दिसत होता. हं. बाजूला मला एक स्कूलचा फुल भास करवत होतं ते मांजर आणि हं. भिंत कशी आहे ते दाखवत होतं. असं बरंच डिस्क्रिप्टिव्ह आमचा संवाद सुरू होता हं. आणि मी त्यांना हे सांगत होते. सो ते पहिल्यांदा तर ते म्हणले, "नाही, नाही, नारळाची झाडं नाहीयेत." मग थोड्या वेळाने फोन आला आणि म्हणले, "नारळाची झाडं आमच्याच कंपाउंडमध्ये आहेत बिल्डिंगच्या." हं. मीटर बॉक्स नाही, नाही मीटर बॉक्स. हो, आमच्या बिल्डिंगमध्ये आहे मीटर बॉक्स. मग बाजूच्या बिल्डिंगमध्ये मीटर बॉक्स आहे का?
हे सगळं आमचं झालं. मग त्यांनी दुसरी झाडं दाखवली होती. असं सगळं ते विविड डिस्क्रिप्शन येतं पुढे. मग 3 दिवस ते लोकं सकाळ, संध्याकाळ, रात्र त्या जिंजरच्या शोधात पळत होते, फिरत होते जे काय. फायनली मध्यरात्री त्यांनी आता ठरवलं, की मी आता 1 वाजता बाहेर चाललोय. मी मांजर मिळाल्याशिवाय घरी येणार नाही. आणि त्या दिवशीच पहाटे साधारण 4-4:30 वाजता मीटर बॉक्समध्ये त्यांना त्यांचं जिंजर मिळालं. हो, वाव. सो हे आवाज म्हणून येतं, चित्र म्हणून दिसतं, इमोशन्स म्हणून येतं. तऱ्हांनी आपल्याला प्राणी कनेक्ट करत असतात. आणि मी टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेटर आहे म्हणून मला हे कळतं. पण तितक्याच इझिली तुलाही ते जाणवतं. ज्यांच्याकडे पेट्स आहेत त्यांना तर हे 100% जाणवतं. हो, मी ते विचारणारच होते, की म्हणजे समजा तुम्ही तर याच्याबद्दलचं शिक्षण घेतलं, याबद्दलचं तुम्ही सर्व शिकलाय. पण जेव्हा आपल्यासारख्या सामान्य लोकांना जर एखादा मांजरीशी किंवा आपल्या घरात असणाऱ्या कुठल्या पण पेटसोबत जर गप्पा मारायच्या असतील, संवाद साधायचा असेल, त्यांना काय हवं हे विचारायचं असेल, तर ते कसं विचारू शकतात किंवा कसं समजून घेऊ शकतात? आपण जितके आपले चॅनल्स ओपन ठेवतो, तितकं आपल्याला माहिती जास्त इझिली, सोप्या तऱ्हेने आणि पटपट मिळते. तर जितकं आपण ओपन राहू, जितकं आपण आपल्या प्राण्यांशी कनेक्टेड असू, तितकी माहिती आपल्याला मिळते. असं होतं की आपल्याला सवय नसते की हे असा एक संवाद साधता येतो किंवा आपल्याला असे मेसेजेस रिसीव्ह होऊ शकतात, ही आपल्याला सवय नसते. कारण आपण कधी शिकलेलो नसतो. नाही. हे आपल्या स्कूलिंग सिस्टममध्ये शिकवलेलं नसतं आणि आपल्याला सगळं स्कूलमध्ये जे शिकवलंय त्याच्यावरच विश्वास असतो. सो जितकं तुम्ही ओपन राहाल तितकं हे होतं. हे जे प्राणी आहेत, ते त्यांचे भावना, विचार हे सर्व तुमच्याशी कसे म्हणजे तुम्हाला कसे सांगतात? तर मला जनरली माझी एक रिक्वायरमेंट असते की तुम्ही तुमच्या प्राण्याचं नाव आणि फोटो पाठवा मला. आणि मग आपण त्याच्याशी बोलू शकू. ओके. मग जसं माणसांची रिक्वेस्ट असेल तसं ते होतं. म्हणजे काय नेमकं सांगतात कसे प्राणी? म्हणजे मला तर हे मॅजिकच वाटतं. मॅजिकच आहे हे. कारण की जेव्हा तू हे करायला लागशील ना, तेव्हा तुला कळेल की अरे, म्हणजे इट इज, आपण जितक्या सोप्यापणे एकमेकींशी आता बोलतोय ना, एक्झॅक्टली तसंच हे होतं. ह्याच्यात काहीही वेगळं नसतं. नक्कीच. आता समजा आपल्याला एखादा प्राणी असेल, तर त्याला तुम्ही त्याच्याशी संवाद साधता. एखादा प्रश्न विचारायचा असेल किंवा हे करायचं असेल, तर ते तुम्ही तोंडाने बोलता की काही त्यांना इशारे करून मग सांगता असं? आता मी जसं काम करते तसं मी टेलिपॅथिकली करते. म्हणजे मी प्राण्याच्या समोर फिजिकली नसते. परवा मी एक फ्रान्समधल्या मांजराशी बोलत होते. ओके. तर त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की हे जुलैमध्ये मांजर आले आणि जुलैमध्येच 5-6 वर्षापूर्वी त्या व्यक्तीची एक चांगली मैत्रीण वारली होती. तर काय कनेक्शन आहे का? तर जसा तो मैत्रीण म्हटला तसं मांजरांनी मला शब्द दिले की ती कशी होती, ती कशी दिसायची, ती कशी वागायची, हे सगळं त्या मांजरांनी डिस्क्राईब केलं. मी त्याला म्हणलं, हे असं ते म्हणताय तुझ्या मैत्रिणीबद्दल, बरोबर आहे का? तर तो व्यक्ती हो म्हणला. आणि मग त्याला वाटलं अरे पण मग हे तीच आहे का परत? तर मांजर म्हणला नाही, पण तुला ज्या व्यक्तीची आठवण येतेय त्या व्यक्तीचं तुझ्यावरती लक्ष आहे एवढं समजून घेतो. वाव. जर समजा तुमचा एखादा असा अनुभव सांगा जेव्हा तो खूप म्हणजे असा वेगळा अनुभव असेल, काहीतरी वेगळंच घडलंय आणि सगळे लोक असे आश्चर्यचकित होऊन बघतायत की अरे हे असं काय आहे, कसं बोलतायत? सो प्रत्येक कम्युनिकेशनमध्ये कसं होतं की प्राणी आपल्याला, आम्ही फिजिकली तिकडे नसतो, मी फिजिकली तिकडे नसते, तर प्राणी जे सांगतात ते त्यांचा डेली रुटीनमधल्या गोष्टी सांगतात किंवा त्यांनी जे ऑब्झर्व केलेलं असतं ते सांगतात. तर आता हे मांजर जे आहे ते साधारण एक 1.5-2 वर्ष या फ्रान्समधल्या व्यक्तीला माहीत होतं. पण ही मैत्रीण त्याची जी होती ती 5 वर्षापूर्वी गेली होती. तर मग हे इन इट सेल्फ इज, आपल्याला वाटतं की वाव, व्हॉट इज दिस, हे काय आहे नक्की. सो दरवेळेचं जे कॉन्व्हर्सेशन होतं त्याच्यात फिजिकली मी नसणार तिकडे. मग त्या घरांमध्ये काय गमती जमती चालतात की आता फॉर एक्झाम्पल काल मी फरीदाबादमधल्या 2 स्वीट लिटल डॉगशी बोलत होते आणि त्यांनी सांगितलं की माहिती आहे का, आम्ही फिरून आलो ना की ही बाई लगेच आमचे पाय पुसणार, आम्हाला साफ करणार. घरात पण तिचं तेच असतं की सारखं इकडचं साफ तिकडचं साफ असं करत असते ती नुसतं. आणि मला दिसत होतं काय कसं आहे. मग आणखीन काय काय डिस्क्रिप्शन झाली की आम्हाला कसे लाड केले जातात, कारमध्ये आम्ही कसे वागतो. तर
फिजिकली मी तिकडे नसते. सो मला हे कसं कळतं, तर प्राणी सांगतो किंवा सांगते म्हणून. नक्कीच 2018 पासून तुम्ही हो. प्रोफेशनली हे करताय. हो. काय वेगवेगळे अनुभव आहेत आणि जसे प्राण्यांशी बोलता, पक्ष्यांशी बोलता, अजून कोणकोणत्या ह्याच्याशी तुम्ही बोललायत आणि असं वेगळ्या एखाद्या पक्ष्याशी किंवा ह्याच्याशी काही असं बोलणं झालं एका होतं का कधी? टॉर्टॉइसचं मी सांगू शकते. हां. रिसेंट केस आहे. ते आहे कोल्हापूरला आणि त्या बाईंनी मला ॲक्चुअली हे खरंच आहे का म्हणून कॉल केला होता. हं. सो क्युरिओसिटी म्हणून पण खूप लोकांचं अच्छा. असतं, की हे हां. खरंच होतं का? सो बोलता-बोलता त्या कासवानी घरातल्या गोष्टी सांगितल्या. ज्या व्यक्तीमुळे ते घरात आलं होतं, त्या व्यक्तीलाच त्याच्यासाठी वेळ नसतो आता. हे सांगितलं. मग त्याच्याचबरोबर आउट ऑफ द ब्लू म्हणजे काही कशाला कनेक्शन नसताना त्या कासवाने एकदम सांगितलं, की अ, बाबांनी पैसे दिले आहेत लोकांना आणि ते परत मागत नाहीयेत. तर त्यांनी मागितले नाहीत, तर ते येणार नाहीत. ओह! तर बाबांना आणि दादाला सांगतो काय करायचं ते. त्या म्हणल्या, "हो, दिलेले आहेत आणि हो, हे आमचे हे मागत नाहीयेत." बापरे! पण म्हणजे फक्त तुम्ही त्यांच्याशी डोळ्यात बघून किंवा कसं हे माझा असा विश्वास आहे किंवा माझा असा एक्सपिरियन्स आहे असं म्हणू हं. शकतो, की शेवटी आपण सगळे एकच आहोत आणि सुरुवातीलाही आपण सगळे एकच आहोत. मग तुम्ही जसं आपण म्हणतो परमेश्वराला हे नाव दे, नाहीतर ते नाव दे, शेवटी परमेश्वरच. तसं कम्युनिकेशन जरी आपण या सोलशी करत असलो, तरी इन्फॉर्मेशन आपल्याला डिव्हाइन कॉन्शियसनेसकडनंच मिळतं. सो कसं होतं, तर हे असं होतं. हे माझं उत्तर आहे. नक्कीच. जर प्राण्यांसोबत किंवा आपल्या पाळीव प्राणी जे असतात घरी, तर त्यांच्यासोबत जर त्यांचे मालक लोकं बोलायला लागले आणि त्यांच्याशी संवाद साधायला लागले, तर काही वेगळं हे रिलेशन होऊ शकतं का होतं ना. त्यांच्यामध्ये? नक्कीच होतं. का नाही? कारण की आता साधी गोष्ट आहे. मी खालती काम करत असते आणि मी स्वयंपाकघरात जाते. काहीच कारण नाही मला स्वयंपाकघरात जायला. मी उगीचच जाते, घुटमळते आणि परत बाहेर येते. मग मी परत आत जाते, की मी का घुटमळत होते आणि माझ्या डॉग्सच्या पाण्याच्या बोलकडे लक्ष जातं आणि बोल एम्प्टी आहे. तर हं. हा अनुभव खूप साऱ्या पेट पेरेंट्सला येतो, की तो बोल एम्प्टी आहे म्हणून तुमचा पेट तुम्हाला सांगतोय, की तू ये तिकडे आणि बघ. हं, हं. हं, तर हा संवाद आपला सुरू असतो. पण आपण त्याला आयडेंटिफाय नाही करू शकत. आपण म्हणून मग ते असं थोडं बाजूला सरकलं जातं. पण जेव्हा खरा संवाद सुरू होतो ना, तेव्हा खूप गमती होतात. ज्यांच्याकडे पेट असतात, तर त्यांना समजा आजारी असेल त्यांचं हं. पेट किंवा बाकी काही ते पेट काही अस्वस्थ असं हो, फील करत असेल, हो. तर हे जर समजून घ्यायचं असेल, तर ते कसं समजू शकतात त्यांचे? परत संवाद साधणं. भलेही पेट आजारी असू देत, बरा असू देत किंवा जे काय. हं. तेव्हा सुद्धा मेसेजेस जे आपल्याला येतात, उत्तरं जशी आपल्याला येतात, तशी आपण आत्ता बोलतोय तशीच येतात. त्याच्यात काही फरक नाही होत, की आजारी आहे म्हणून वेगळ्या आवाजात येईल किंवा काय असं काही रूल नाहीये. हं. केस टू केस वेगळं असू शकतं, पण उत्तरं मिळतात ती ठसठसूनच मिळतात. नक्कीच. जर कोणाला असं त्यांची भाषा शिकायची असेल, हं. तुम्ही शिकवता पण. जर कोणाला असं शिकायचं असेल, तर अगदी सुरुवातीला काही अशा गोष्टी आहेत का, ज्या करून हे लोकं शिकू शकतात की आणि प्राण्यांसोबत बोलू शकतात? जसं मी म्हटलं तसं टेलिपॅथिक अबिलिटी आपल्या सगळ्यांमध्येच आहे. स्वतःवरती एक विश्वास ठेवायला शिकायला पाहिजे माणसाने आणि जसा आपण विश्वास ठेवू स्वतःवर, तसं समोरचा प्राणी बोलतोय हे पहिलं ॲक्सेप्ट करणंच आपल्याला थोडंसं हो, अवघड गणित हो. जातं. सो तो ॲक्सेप्टन्स आला, की मग दारं उघडतात आणि दुनिया आपली. नक्कीच. आजचं जे धकाधकीचं जीवन आहे आपलं, तर त्याच्यामध्ये माणसांनी प्राण्यांकडनं आणि ह्या पक्ष्यांकडनं काय शिकायला हवं? 2 गोष्टी. एक म्हणजे सगळं शांततेने घ्या, चिडचिड करून आत्ता काहीही मिळत नाही. आणि दुसरं मोस्ट इम्पॉर्टंट या घटकेत जे जीवन आहे ते जगा. लिव्ह इन द प्रेझेंट मोमेंट जसं आपण म्हणतो. तसं की आत्ता या घटकेला तुझ्याकडे काय आहे त्याच्यात खुश राहा. एक मी कायम एक्झाम्पल देते तो. 3 पायाच्या एका डॉगशी मी बोलत होते. तर मी त्याला म्हटलं, "अरे काय तुला 3च पाय आहेत, तर तुझ्या ह्युमन्सला वाटतं की कसं तुझं होईल आता?" तो म्हणाला, "अगं मला 3 पाय आहेत. मला पळता येतंय. मला खाता येतंय, झोपता येतंय, उठता येतंय, बसता येतंय. सगळंच करतोय मी. ह्याच्यात काय मग? मला नाही वाटत काही कमी झालंय. एक पायच नाहीये." हो, वॉव! जसा
आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लोकं काम करतात. तुम्ही हे क्षेत्र निवडलं. काही वेगळं हे होतं का? म्हणजे काय नेमकं असं ह्याच क्षेत्रात जायचं, याच क्षेत्रात पुढे हे करायचं, असं माझ्या का? केसमध्ये कसं झालं, की मी पहिले पत्रकार होते. मग मी एक मॅगझीन सुरू केलं होतं पेट पेरेंट्ससाठी. आणि बऱ्याच काही-काही गोष्टी मी करत गेले. तर असं माझं म्हणणं आहे, की धिस प्रोफेशन चोज मी. प्राण्यांनी अच्छा. मला इथे सिलेक्ट करून आणलं आणि गाईड केलं. नाहीतर हे होऊ शकलंच नसतं. आपले जे प्रेक्षक आहेत, श्रोते आहेत, त्यांना काय संदेश देऊ शकता या प्राण्यांसाठी, त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी? हं. प्रत्येक प्राण्याला मिठी मारायला पाहिजे किंवा प्रत्येक प्राण्याला मिठी मारलेली आवडेल. ही आपली गरज असते. त्यांची गरज काय आहे ती जाणून घ्या आणि त्याच्याप्रमाणे वागा. नक्कीच, धन्यवाद. हं. अ, त्याच्याचबरोबर हं. जेव्हा तुमची गरज असते, की मला आज मिठी मारायची आहेच आहे तुला, तेव्हा प्राण्याला सांगा, की आज मी मारणार मिठी. आपण ॲडजस्ट करू. आणि हां. ते ऐकतात आपलं, ते आपल्याशी कंप्लीटली जुळलेले असतात. सो आपले त्या इमोशन्स, आपले फीलिंग सगळं त्यांना कळत असतं आणि म्हणून ते तसे वागतातच. आत्ता म्हणजे तुम्ही दिवसाला किती प्राण्यांशी बोलता आणि आत्तापर्यंत तुमच्याकडे असा काही आकडा आहे का, की इतक्या प्राण्यांशी तुम्ही संवाद साधलाय? वॉव! खूप अवघड प्रश्न आहे कारण की मी असं काउंट नाही ठेवलेला. त्याच ओके. प्राण्याशी सुद्धा खूप वेळेला बोलणं होतं हां, हां. परत-परत. तेही होतं आणि नवनवीन प्राणी तर येतातच. दिवसाला, महिन्याला किती इट्स साधारण? व्हेरी डिफिकल्ट टू क्वांटिफाय. कारण मी मध्ये सुट्टी पण घेते. ओके. पण दॅट इज माय पर्सनल चॉईस. काही-काही लोकं आहेत जे हां, हां. तुम्ही सांगितलंत हं. बोलताना पहिले, की प्राण्यांशी जेव्हा संवाद साधता, तेव्हा तुम्ही एका मांजरीने सांगितलं तुम्हाला, की ते काका खूप दिवस आले नाहीयेत. हो, तो हो, एकदा हो. सांगा तर अनुभव? एक पुण्याचीच मांजर आहे. तिचं ना थोडी तब्येत वरती-खाली, वरती-खाली बराच वेळ चालली होती आणि त्याच्यातच एकदा तिने सांगितलं, की "अगं ते काका आहेत ते खूप दिवस घरी आले नाहीत." तर मला वाटलं काका म्हणजे त्यांच्या ह्युमनचे काका असतील. मग मी विचारलं, की "डिस्क्राईब कर काय आहे, काय आहे, काय आहे?" मग असं डिस्क्रिप्शन मिळाल्यावरती त्या ह्युमननी मला फोटो पाठवला आणि मग मी विचारलं, की "हे बघ हा असा-असा" त्यांचं नाव घेतलं. "तर हे आहेत का ते?" तर ती म्हणली, "हो, हेच काका आणि हे उगीचच्या उगीच बिझी आहेत सारखे असं म्हणतात, पण ते आले नाहीत. तर त्यांना सांग आता वेळ काढून या." आणि असं नाही की तिला त्यांच्याबरोबर खूप अंगाखांद्यावरती खेळायचं होतं किंवा काय. पण नाही, "तू घरी आला नाहीयेस, तू येऊन जा." एवढंच होतं ते. जसं शहरातले लोकं येतात, त्यांच्या प्राण्यांबद्दल त्यांच्या प्राण्यांशी संवाद साधण्यासाठी तुम्हाला विचारलं जातं, तसं गाव किंवा खेडेगाव अशा भागातनं पण कोणी येतं का? त्यांच्याकडून सुद्धा मदत मागितली जाते का अशा ह्याच्यात? हो. तर एक खूप इंटरेस्टिंग केस आली होती एका म्हशीची. तिला घरी त्यांनी नाव पण म्हैसच ठेवलं होतं आणि त्यांचं असं झालं होतं, की त्यांना काही कारणांनी तिला घरी ठेवणं शक्य होत नव्हतं. पैशांची गरज होती म्हणून त्यांनी ठरवलं होतं, की तिला विकावं. पण जीवावरती आलं होतं. तर अशा वेळेला ते माझ्याकडे आले आणि मग मी तिला विचारलं, की "अगं काय गं तुझं आणि ह्यांचं नातं कसं काय वगैरे?" तर ती म्हणली, "मी ह्यांच्या घरात पिढ्यानपिढ्या अशी चालत आलेली म्हैस आहे. म्हणजे माझी आई, माझ्या आईची आई, आईची आईची आई, असं आम्ही सगळे यांच्याकडे होतो." मी विचारलं त्यांना, की "ती असं सांगतेय बरोबर आहे का?" ते म्हणले, "हो, आमच्याकडे एक म्हैस होती पहिले आणि तिच्यापासून सगळे पिल्लं, पिल्लाचं पिल्लू, पिल्लाचं पिल्लू असं आमच्याकडे वाढलेले आहेत. तर त्यातली ही एक आहे आणि ही लास्ट आहे. हिचं पिल्लू काय आम्ही ठेवू नाही शकलो. आम्ही ते विकून टाकलंय आणि आता हिची बारी आहे." ती म्हणली, "काही नाही, बिनधास्त सांग त्याला विकून टाका मला आणि तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा तुम्ही मला घेऊन या. पण परत मला तुमच्याबरोबरच राहायचंय." नक्कीच. आपला हा पूर्ण पॉडकास्ट आता आपण संपवतोय. तरीसुद्धा म्हणजे मला हे असं एक मॅजिकच वाटतंय आणि मॅजिकच आहे ते. तर नक्कीच तुम्हाला पण तुमच्या जर पेटशी बोलायचं असेल, त्यांच्याशी संवाद साधायचा असेल, तर या पॉडकास्टची मदत घ्या आणि तुमच्या पेट्ससोबत सुद्धा तुम्ही छान संवाद साधा आणि त्यांच्या मनात काय चाललंय हे सुद्धा जाणायला तुम्हाला मदत होईल याच्या माध्यमातून. धन्यवाद. थँक यू.